काका माजी मंत्री तानाजी सावंत यांना आव्हान देऊन त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी उमेदवारी भरलेली होती। मात्र पृथ्वीराज चव्हाण हे विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। माढामधून महत्त्वाची बातमी, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याचा विजय। आता पुणे भोर राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे। नसरापूर पंचायत समितीमधून विशाल कोंडे हे विजयी झालेले आहेत। 1400 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। नसरापूर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने आपलं खातं उघडलं। राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा हा विजय। पुणे भोरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारानं विजय मिळवलेला आहे। विशाल कोंडे 1400 मतांनी विजय झालेले आहेत। राष्ट्रवादीचे उमेदवार पुण्यामध्ये बाजी मारताना पाहायला मिळतात। नसरापूर पंचायत समितीमधली ही आपण निकाल बघतो। यानंतर पुढची बातमी, माळशिरसमध्ये खासदार मोहिते पाटलांना मोठा धक्का बसलाय। अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झालेला आहे। अर्जुनसिंह मोहिते पाटलांचे चुलत बंधू आहेत आणि त्यांचा पराभव मोहिते पाटील घराण्यासाठी एक मोठा धक्का मानला जातोय। खरं तर सोलापूरमध्ये असे अनेक धक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव झाला आणि त्यानंतर आता मोहिते पाटलांच्या चुलत बंधू जे आहेत अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचाही पराभव झालेला आहे। त्यामुळे नेमकं काय सोलापूरमध्ये घडतंय हे पाहावं लागणार आहे। सध्या माळशिरसमधून मोठी बातमी। त्यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी येते। बारामती सुपामोरे गावात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे। राष्ट्रवादीच्या पल्लवी खेत्रे या विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। बारामतीच्या सुपा मोरगाव गणातून राष्ट्रवादीच्या उमेदवार पल्लवी खेत्रे यांनी विजय मिळवला आहे। राष्ट्रवादी पुणे जिल्ह्यामध्ये कुठेतरी आघाडी घेताना पाहायला मिळते। विजय उमेदवारांमध्ये किंवा कलांमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आघाडीवर आहे। तर बारामतीच्या सुपा मोरगावात राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे। पल्लवी खेत्रे या उमेदवाराचा विजय झालेला आहे। त्यामुळे बारामतीत राष्ट्रवादीने आपलं हे खातं उघडलंय। राष्ट्रवादीच्या पल्लवी खेत्रे यांचा विजय। आणखीन एक महत्त्वाची बातमी, शिरूरमध्ये राष्ट्रवादीला आणखीन एक धक्का बसलेला आहे। नावरे गटातून भाजपच्या मालती पाचरणे या विजयी झालेल्या आहेत। तर शिरूरमध्ये हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय, कारण भाजप उमेदवाराचा विजय झालाय। नावरे गटातून मालती पाचरणे या विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीला आणखीन एक मोठा धक्का शिरूरमध्ये बसलेला आहे। नावरे गटातून भाजपनं जोरदार विजय मिळवलेला आहे। शिरूरमध्ये राष्ट्रवादीला एक धक्का बसल्याचं पाहायला मिळतोय। शिरूरचा जर आपण बघितलं तर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार शिरूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिथे एक मोठी ताकद आहे राष्ट्रवादीची। मात्र राष्ट्रवादीला धक्का बसलेला आहे आणि त्या ठिकाणी नावरे गटातून भाजपच्या मालती पाचरणे या विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये सुद्धा भाजप हळूहळू मुसंडी मारताना पाहायला मिळते। हळूहळू एक एक विजय पादाक्रांत करताना पाहायला मिळते। मात्र जे कल आहेत किंवा जे आतापर्यंतचे विजय आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीच काही सर्वात मोठा पक्ष पुण्यातला ठरेल का? आताचे निकाल बघितले किंवा कल बघितले तर अशी परिस्थिती। अशी बातमी आलेली आहे सोलापूरमधून। सोलापुरातील बोरामणी झेडपी मध्ये भाजप उमेदवार विजयी झालाय। भाजपचे नेताजी खंडागळे हे विजयी झालेले आहेत। कासेगाव गणातून भाजपचे विजय राठोड विजयी झालेले आहेत। तर बोरामणी पंचायत समितीमध्ये भाजपच्या वर्षा पटणे विजयी झालेले आहेत। तर भाजपनं खरं तरी विजयाची लाईन लावली असं म्हणावं लागेल, कारण सोलापूरमध्ये भाजपचे एक उमेदवार हे विजयी व्हायला सुरुवात झालेली आहे। अगदी सोलापूरमध्ये आपण जर बघितलं तर भाजपचे जे सगळ्यात जास्त उमेदवार आघाडीवर होते भाजपचे, आणि आघाडी आता या ठिकाणी विजयांमध्ये परिवर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण सगळे जे उमेदवार आहेत ते जे आघाडीवर होते ते विजय होताना पाहायला मिळतात। कारण कासेगाव गणामधून सुद्धा भाजपचे विजय राठोड त्यांच्या नावातच विजय आहे, ते विजय राठोड आता विजयी झालेले। बोरामणी पंचायत समितीमध्ये देखील भाजपच्या उमेदवाराचा विजय। आणखीन एक महत्त्वाची बातमी, पुणे झेडपी मध्ये राष्ट्रवादीचा दबदबा पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीचे 36 उमेदवार हे आघाडीवर आहेत। भाजप 17, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 5 जागांवर पुढे दिसतोय। सर्वात जास्त कोण आघाडीवर आहे तर ते राष्ट्रवादीचे उमेदवार, म्हणजेच पुणे झेडपीत राष्ट्रवादीचा दबदबा। अगदी पुणे झेडपीमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा पाहायला मिळतोय। पुढची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शिवसेनेचे सुमित काते हे विजयी झालेले आहेत। आताच्या घडीची मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या किशोर जैन यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, नागोठणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसलेला। रायगडमध्ये खरं तर काय होणार हे सगळ्यांचं लक्ष होतं, कारण रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने आलेली होती। आता राष्ट्रवादीच्या किशोर जैन यांचा पराभव झालाय आणि शिवसेनेचे सुमित काते हे विजयी झालेले आहेत। आधी आपण ज्यावेळेस पाहिलेलं तेव्हा रायगडमध्ये राष्ट्रवादीने देखील खातं उघडलेलं आहे। त्यामुळे अटीतटीची ही लढाई सध्या रायगडमध्ये पाहायला मिळते। अगदी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खरी तर टक्कर आहे, कारण शिवसेनेचे 3 आमदार आहेत रायगडमध्ये आणि तटकरे यांच्यामधला जो काही सामना आहे मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेला, तो नगरपंचायतीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता। आता
झेडपी आणि पंचायत समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निवडणुका नसल्या तरी तो सामना पाहायला मिळतो. आता बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापुरातील भादोले गटामध्ये काँग्रेसच्या सोनाली सावंत यांचा विजय झालेला आहे. तर कोल्हापूरमध्ये भादोले गटात काँग्रेसचा विजय झालेला आहे. सोनाली सावंत यांचा हा विजय कोल्हापूरमधून महत्वाची आणि मोठी बातमी. यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी. पंढरपूर करकंब झेडपीमध्ये भाजपनं विजय मिळवलेला आहे. पंचायत समिती गणामध्ये भाजपचा एक उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरपूरच्या करकंब झेडपीमध्ये पंढरपूर एकंदरीत आपण बघितलं सोलापूरमध्ये पंचायत समिती गणामध्ये एनसीपीचा एक उमेदवार विजय झालेला आहे. मतलब पूर्ण सोलापूरचा जर आपण विचार केला तर सोलापूरमध्ये भाजप हा नंबर 1 चा पक्ष होताना पाहायला मिळतोय. पुढची बातमी वाईतून. राष्ट्रवादीचे बापूसाहेब शिंदे हे विजयी झालेले आहेत. अभेपुरी गणातून विक्रांत डोंगरे हे विजयी झालेत. तर यशवंतनगर गणातून भाजपचे स्वप्नील गायकवाड विजयी झालेले आहेत. वाईतून, साताऱ्याच्या वाईतून ही महत्वाची आणि मोठी बातमी. राष्ट्रवादीचे बापूसाहेब शिंदे विजयी. दुसरा विजय हा साताऱ्यातला आपण बघतोय. राष्ट्रवादीचा दुसरा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रांत डोंगरे हे विजय झालेले आहेत. तर दुसरीकडे यशवंतनगर गणातून भाजपचे स्वप्नील गायकवाड सुद्धा विजय झालेले आहेत. राष्ट्रवादीचा हा दुसरा विजय असला तरी साताऱ्यामध्ये सुद्धा भाजप हा मोठा पक्ष होण्याकडे वाटचाल भाजपचे सुरू असल्याचं पाहायला मिळतं. आतापर्यंत जे कल असतील किंवा काही जे निकाल हाती आलेले आहेत त्यामध्ये आपल्याला भाजप घोडदौड मारताना पाहायला मिळते. मात्र वाईमधून राष्ट्रवादीच्या बापूसाहेब शिंदेंनी विजय मिळवलेला. संदीप, काही वेळापूर्वी आपण सोलापूरची देखील आकडेवारी पाहिलेली होती. सोलापूरमध्ये आता एक महत्वाची बातमी आलेली आहे. रायगडमधून, रायगडच्या आंबेपूरमध्ये शिवसेना उमेदवार विजयी झालेला आहे. शिवसेनेच्या रसिका केणी यांचा विजय झाला. रायगडमध्ये शिवसेनेचा हा दुसरा विजय आणि भाजपच्या चित्रा पाटील यांचा पराभव झालाय. आंबेपूर पंचायत समितीमध्ये दोन्ही गणामध्ये शिवसेना उमेदवार विजयी झालेला आहे. आंबेपूरमध्ये शिवसेना उमेदवार विजयी झालेला आहे. रसिका केणी यांचा विजय झालाय. कुठेतरी शिवसेना बाजी मारताना पाहायला मिळते. बघूया पुढली मोठी बातमी. सातारा फलटणमध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी. पिंपोडे गटामध्ये शिवसेनेचे सतीश धुमाळ विजय झालेले आहेत. सातारा फलटणमध्ये आपण बघितलं पाटण नंतर आता फलटणमध्ये शिवसेनेचा विजय झालेला, कारण पहिला विजय पाटणमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. दुसरा विजय फलटणमध्ये शिवसेनेचा झालेला आहे. पिंपोडे गटात शिवसेनेचे सतीश धुमाळ हे विजयी झालेले आहेत. साताराच्या फलटणमधून मोठी बातमी. शिवसेनेचा हा विजय. पिंपोडे गटात सतीश धुमाळ हे विजयी झालेले आहेत. तर आता हे निकाल येऊ लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी भाजप आघाडीवर दिसतंय, काही ठिकाणी राष्ट्रवादी, तर काही ठिकाणी शिवसेना. सध्या सातारामधल्या बातमीमधून सातारा फलटणमध्ये शिवसेनेचा हा विजय झालेला आहे. पिंपोडे गटात शिवसेनेचे सतीश धुमाळ हे विजयी झालेले आहेत. आपण बघतोय साताऱ्यामध्ये शिवसेनेचे 2 विजय आतापर्यंत आलेले आहेत. राष्ट्रवादीचे 2 विजय आलेले आहेत. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेपेक्षा भाजपचे 3 ते 4 विजय आपल्यापर्यंत आतापर्यंत पोहोचले. त्यामुळे भाजपचे उमेदवारांच्या विजयामध्ये भाजप साताऱ्यामध्ये सुद्धा अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र अजून अनेक निकाल यायचे बाकी आहेत. कुठला पक्ष मोठा होणार, साताऱ्यामध्ये कुणाची बाजी असणार आहे, दोन्ही राजे आपला गड कायम राखतात का बघणं महत्वाचं ठरणार आहे. यानंतर पुढली महत्वाची बातमी. भाजपचे नामदेव वायंगडे जे कोल्हापुरातल्या उच्चंगीमधले आहेत त्यांचा विजय, उचगाव गटातून त्यांचा विजय झालेला आहे. कोल्हापुरातली महत्वाची बातमी. उचगाव गटामध्ये भाजप या उमेदवारानं विजय मिळवलेला आहे. उचगाव गटातून भाजपचे नामदेव वायंगडे यांनी विजय मिळवलेला पाहायला मिळतोय. कोल्हापूरमधून मोठी बातमी. कोल्हापुरातही भाजप अनेक ठिकाणी विजय मिळवताना दिसतंय. उचगाव गटात भाजपच्या नामदेव वायंगडे यांचा विजय झालेला आहे. तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसही आपल्याला खरं तर पुढे दिसतंय, कारण सतेज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. अनेक ठिकाणी काँग्रेसनं आघाडी घेतली, काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. आता भाजपचा देखील विजय होताना दिसतो. अगदी महापालिका निवडणूक असेल किंवा झेडपीच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, महायुतीचे दिग्गज नेते विरुद्ध सतेज पाटील असा सामना होता. आताही तसाच सामना आहे. मात्र सतेज पाटील कुठंतरी एकटे असून सुद्धा या ठिकाणी भारी पडताना आपल्याला पाहायला मिळते. महापालिकेमध्ये त्यांनी एकटं लढून सुद्धा मोठा पक्ष आपला काँग्रेस त्या ठिकाणी विजय करून आणलेला आहे. महापालिकेनंतर झेडपी आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा एक मोठी टक्कर महायुतीच्या सगळ्या नेत्यांना आणि सगळ्या पक्षांना देताना पाहायला मिळतात. उचगाव गटामध्ये आपण जर बघितलं तर उचगाव हा महाडिकांचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार आपण आता उचगाव मधली आतापर्यंत जर इतिहास बघितला, ग्रामपंचायत असेल किंवा इतर सगळ्या निवडणुका असतील, महाडिक त्या ठिकाणी सत्ता मिळवतात. दुसरी बातमी बारामतीमधून. बारामतीच्या करहाडी गणामध्ये एनसीपीचा विजय झाला, म्हणजे राष्ट्रवादीच्या श्यामल वाबळे या विजयी झालेल्या आहेत. श्यामल वाबळे 7304 मतांनी विजयी झालेले आहेत. तर भाजपच्या सोनाली खराडे यांचा पराभव झालेला आहे.
बारामतीमधून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत। कराडी गणात श्यामल बाबळे यांचा विजय झालाय तर भाजपच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे।